चला मित्रांनो, आपली गाडी भेटलेली नाही आहे, थांबलेली. आपण त्या बाबाचा स्कॅम करू. चला बाबा तर नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगरचे 365 दिवस चॅलेंज दादा आहे आपले 49वा दिवस. तर मित्रांनो फायनली आपल्या 50 दिवस कंप्लीट व्हायला एक दिवस राहिलेला आहे. तर आज 49 दिवस, आजच्या 49व्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज हे नवीन वर्षातल्या 2026 मधल्या पहिल्या महिन्यातला तिसरा दिवस, म्हणजे आज 3 तारीख. माझं नाता सुट्टीच्या नंतर कॉलेज पण झाले 2 दिवस. तर मी 2 दिवस कॉलेजला काही गेलो नाही. आज 3 तारीख, तर आज मी जाणार कॉलेजला. तर आता वाजले 11:30. तर आपण निघायचं आता 11:15 वाजेपर्यंत निघायचं आहे. तर मित्रांनो, म्हणजे आपलं जे माझं जे आता गावाकडून आलो त्यावेळेस मला सगळी विस्काळलेलं होतं, म्हणजे वाया पुस्तक कुठं पडलेली होती. मी जवळ नसतो तोपर्यंत माहिती म्हणजे माझ्या सेटअपला कोणीच हात लावित नाही, कोणीच हात लावित नाही. ते सगळीच काय होतं, सगळं बरोबर लावलं आता. तर आता आज आहे शनिवार. आज जर टाईम जर पडला तर आज संध्याकाळी मी डबल 30 गावला जाईन. आपल्या टेबलची हे बघन आणखीन भरपूर करायचं मित्रांनो. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का, आता मी एक दिवस कालच्या आलो आहे गावाकडून. तर म्हणजे कर्म नाही मला असं, म्हणजे कॉलेजला जो वाटत नाही, असं माझा आळस आले सकाळ झाला आहे. आणि आज सकाळ सकाळी मी रनिंगला पण गेलेलं नाही आहे. अशी गावाकडे आठवणीवर राहिली. विषय हे आहे की गावाकडून एकदा 2 दिवस जरी राहून आला का लय काटा येतो, सारखी ती गाडी आठवण येते. आता असं कसं वाटतं माहिती आहे का, गावाकडला फोन लावावं, विचारावं काय चाललंय काय नाही. पण कसं आहे माहिती आहे का, ते सारखं आपण गेलं का मग ते म्हणजे नर्वस होतं माणूस. त्याच्यामुळे नाही का मला जास्त म्हणजे त्याच्यामुळे गावाकडे जात नाही. आणि गेलो तर दिवस राहत नाही. मला कसं आहे, सुट्ट्या लागल्या का म्हणजे मध्ये तर काय मी जात नाही एवढं, पण सुट्ट्या लागल्या का सुट्टी गेलं का मग सुट्ट्यात मी गावाकडेच असतो. मित्रांनो एक सांगायचं ठरलं, इथं जे म्हणजे मी मम्मी पप्पा म्हणतो ना, हे माझे चुलता चुलती येतं. आणि गावाकडे मी नानानी म्हणतो ना, ते माझे आई वडील आहेत. तर आता लहानपणीपासून आता माझी चुलत्याची पोरं सगळे मोठे येतं. ते आता त्याला नानानी म्हणतो. लहानपणीपासून आम्हाला ती सवय लागली नानानी. तर बरेच जण कन्फ्यूज होत असते की आई वडील कोणते आहेत. ते माझी चुलती येतं. तर मी याला मम्मी पप्पा म्हणतो, आणि माझे जे आई वडील येतं त्यांना मी नाना म्हणतो. तर माझे आई वडील ते येतं. तर मित्रांनो आता मी काय करतो माहिती आहे का, बॅग भरतो. बॅग सगळी खालीची. खालच्या बॅग आणली, नानीने बॅग धुवून काढली. काय झालं, तिचं पाणी तसंच राहिलं. असं म्हणजे डाग वगैरे पडले तर काही अडचण नाही, थोडी पुसून घेतली का होईल. बॅग सगळी खालीचे. आता रपई एक टाकतो, कंपास टाकतो, आणि थोडं वाटलं तर एखादं पुस्तक टाकतो, आणखी गोळी टाकतो. जेणेकरून सरनी जर यूज केलं, सरनी जर पाहिलं सरला कळण आहे वयाचं ते. तर मित्रांनो सध्या राहिले 1 महिना आपला, जानेवारी महिना. तर जानेवारी महिना मला वाटतं लई बोर जाईल. ह्या टायमावर प्रॅक्टिकल होत नाहीत कॉलेजची. आणि आता असे अंगलोट आल्यासारखं हो राहिले. म्हणजे डायरेक्ट आता यांचं म्हणजे प्रॅक्टिकल जो टायमिंग आहे सकाळी 10 वाजता सुरू करतं, डायरेक्ट मग 11 वाजता सोडणार, 11 साडे 11 वाजता सोडणार. तिथून कॉलेज भरणार, कॉलेज सुटणार 4 साडेचार. माझी माणूस जे 10 वाजता गेलं डायरेक्ट 4 साडेचार वाजता घरी येते. म्हणजे फार मी दिवसभर तिकडंच जातोय. चला मी घेतो आता आवरून, भरतो आपली कॉलेजची बॅग आणि निघतो कॉलेजला. तर मित्रांनो फायनली आता वाजले तर 11:15. तर मी पडलो आहे घराच्या बाहेर. तर आज काय सार्थक नाही येणार, सार्थक आपण काय म्हणतो दुखत. आता मी एकटाच जायला. तर मित्रांनो एवढं बोलू राहिलं की नाही, आज म्हणजे मनच लागणार नाही कॉलेजला जायला. तरी पण आपण जाऊतं, कारण की कालच्या नाही गेलो, परवा नाही गेलो, आज नाही गेलो. मग आला रविवार, त्यापेक्षा मग शक्यतो सोमवारी जर कॉलेज जर बुडलं. तर मित्रांनो कॉलेज बुडायचं कारण एवढंच आहे, सध्या काय एवढी लेक्चर होत नाही. सध्या फक्त जे शिक्षक लोकांचा जो स्टाफ आहे त्यांचा फक्त सध्या प्रॅक्टिकलवर आहे. आणि तसं आपलं प्रॅक्टिकल त्यावेळेस जायला बरं म्हणतं. नाहीतर मग असे म्हणजे जास्त कोणती काही लेक्चर होत नाहीत. आणि जरी झालं तरी पोरं वगैरे कोणी नसतं, त्याच्यामुळे सर्व जास्त लक्ष देत नाही. त्याच्यामुळं मेन प्रॅक्टिकल केलं बाद झालं. सध्या फक्त मग आपलं जेवढं मग सेल्फ स्टडी त्याच्यावर फोकस केला तरच बरं म्हणा. बघूया मग समोरपासून बघूत काय निर्णय नाही. आणि आम्हाला घरी सेटअप पण करायचं आहे. भेटली गाडी तर जाऊ. सार्थक असलं आपलं काही टेन्शन नसतं. घरी येतो आपल्याला न्यायला, घरून जावं लागतं. तर थोड्या वेळ पप्पा येतील घरी. चला मित्रांनो आपली गाडी भेटलेली नाही आहे, थांबलेली. आपण त्या बाबाचा स्कॅम करू. चला इथं बाबा आहेत. चला बाबा कुठं कॉलेजपर्यंत ना. मला वाटलं मला थांबली काही नाही बाबा. फोन लावायचा मला. अच्छा ते माझं नव्हतं थांबले, मी डायरेक्ट येऊन गाडी बसलो. ते म्हणजे मला फोन लावायचं मला वेळ जाऊन द्या, आपण काही नाही जाऊ पै
तुम्ही कॉलेजचा टाइम झालेला आहे, काय अडचण नाही. डायरेक्ट जाऊन द्यायच्या गाडी बसलो बाबा या ते म्हणतात नाही रे बाबा मला उशीर यायला. तर मित्रांनो फायनली आलो आता कॉलेजमध्ये आणि अजून प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकल भरून सुटून गेलं तरी मला माहीत नाही. बरं झालं आज पण प्रॅक्टिकलला काय प्रेझेंट घेतली नाही आहे. जातो मी आता वर्गात लेक्चर करतो, 3 लेक्चर करतो जातो घरी. आज तिजावलं पण जायचं आहे, तिजावलं काम आहे आपलं एक, थोडं काम करू तर मग येऊ घरी. पण 3 लेक्चर करायचे जायचं डायरेक्ट घरी. सर कॉलेज खाली आहे. तर मित्रांनो फायनली मी आलो आता कॉलेजमध्ये. नेमकी क्लासरूम इकडं भरलेला आहे का इकडं भरलेला आहे काहीच का ना. सुट्टीच्या नंतर इकडं भरलेलं आहे की इकडं भरलं आहे कोणतंच काम. मला वाटतं जावं इकडं भरलं असं करावं 3 लेक्चर जावं घरी. लई बरोबर राहिलं एक तास. सर कॉलेज खाली मी एकटाच बाहेर आहे. तर मित्रांनो फायनली आपला कालचा व्हिडिओ अपलोड आलेला आहे. मी कॉलेजवरून आलो, 3 लेक्चर केले, कॉलेजवरून आलो, इथे बसलो. आज नेट एकदम स्लो चाललं, 5G होतं पण एकदम स्लो चाललं. मला जवळपास 1.5 तास गेला. मी आलो 3 वाजता. आता वाजलेत मग अंदाजे 3, 4, 4:30 वाजले. आता मी चाललो आहे घरी आता. तर आता मित्रांनो बराच वेळ गेला माझ्या इकडं, घरी जातो आता आवडतो. आज सगळं म्हणजे दिवस आज बोल गेले म्हणे. चला आता जातो घरी. पप्पा मग आले घरी, जेवण वेळ करतो, मोबाईल चार्जिंग लावतो, आपलं काय ते लिहायला बसतो. फायनली मी नाही का क्वेश्चन पेपर आणले लिहायला. तर आजच्या इंग्लिशचं तेवढं लिहून बाकीच बघू नंतर. तर मित्रांनो आता 3रा बारचे वाजले तर 5:30 आणि आता मी निघालो आहे डबल दुकानाकडं. आता मी चाललो आहे अक्षयच्या दुकानात. अक्षयने फोन केला की एक जण गिऱ्हाईक येऊ राहिले मोबाईल घ्यायला, शूटिंग काढायला चल. तर आता मी चाललो आहे तिकडं. तर जाऊ आता करू शूटिंग होती की नाही काय माहीत नाही शूट, पण तरी पण आपण बघू होतं. कारण की तो मला त्यांना यायला 1 तास लागेल. मी चेक करतोय ना करणारच आहे कारण की नाही का मला घरी भरपूर लिहायचं आहे. तर माझं मग काय माहिती त्याच्याकडे तेवढं काम करू होतं आणि शूट. तर मित्रांनो आज आहे ना, आज मी मगाशी गेलो ते तो म्हणलं शूटला, आता वाजले ते 5. मी 5 वाजल्यापासून आज बाहेर आहे. आता वाजलेत 9. याला घरी आलतो, इंग्लिशची क्वेश्चन पेपर लिहायला बसलो, बॉर्डर वगैरे आखिली आणि डबल गेलो कुठं 30 जावला. तर मित्रांनो मी एक आज नवीन एक धमाका आणलेला आहे. धमाका बघा सगळे इच्छुक राहा. आपल्या ॲडिटवर काय असेल ते तुम्ही फक्त धमाका बघा इच्छुक राहा. तर चाललो मी घरी, जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला तो धमाका दाखवतो. तर चला आज आलो मी घराच्या जवळ. तर मित्रांनो आता आले संध्याकाळचे 10 आणि मी मग शाल 9 वाजता घरी. माझं मग डबल मग जेवण त्याच्यात वेळ गेला, संध्याकाळचं डिनर केलं. आता बसलोय मी इंग्लिशची पहिली क्वेश्चन पेपर लिहायला 2024ची. 25ची काय नाही आली माझ्याकडे, 24ची आली. आता पहिली 24ची. मित्रांनो आता वाजले 10. आपल्याकडे होती 1 तास आहे. 1 तास आपण नाही जवळपास 30% क्वेश्चन पेपर लिहून. तर हे काय मी तो म्हणलं मावशी बोर्ड राखली, बोर्ड राखून ठेवली. तर आता फक्त काय करायची लिहायला सुरुवात करायची. तर जेवढी तेवढी लिहून आता नंतर मग त्याला मग बाकी लिहून सुट्टी म्हणजे संडे म्हणजे जरा सुट्टी आपल्याला. तर म्हणजे त्याला ब्लॉग बघायला सगळ्यांनी हजर राहा. तिथं सगळं लिहू. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 12 आणि फायनली माझी नाही का 3 पानाची क्वेश्चन पेपर लिहून झालेली. झोपी आता वाजले डायरेक्ट 12. तर आता टाईम कसं गेला मला काही कळलं नाही. दररोज मी 11 वाजता झोपत असतो, आज मला 12 वाजता झोप आहे. तर आता तुम्हाला दाखवतो क्वेश्चन पेपर मी किती लिहिलं. तर बघू शकता आपली क्वेश्चन पेपर झालेली एवढी, फक्त एवढी झालेली आहे. आणखी भरपूर राहिलेली ही दुसरीची आहे. आपण लिहायची. तर मित्रांनो आता ब्लॉग मी सेंड करतो. भेटूया ब्लॉग मी तो पण आपला व्हिडिओ बघणार जो कॉन्फिडन्स स्ट्रॉंग ठेवा. तर भेटूया ब्लॉग येतो पण आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर तुम्हाला लगेच सांगा. तर भेटूया ब्लॉग. चला बाय बाय.